हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्ग वरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमध्ये स्टॅटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डिलीटचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर आपण जिथे काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे त्याची डाउनलोडची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, थोडेसे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सर्वांनी थोडा स्किप न करता पाहायचा आहे. जीवाला माझ्या जीवाला सुखी हाय मी माझ्या गावाला, सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मी अलर्ट मंचच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर आपल्याला काय करायचं, यामध्ये सर्वात पहिल्यांदा अगोदरचे ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचे. मी तुम्हाला एक फाईल दिलेली असेल ती फाईल डाउनलोड करून ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची फाईल आहे. तर मी एखादा फोटो ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला वर 3 डॉटवरती टच करायचे. त्यानंतर याला फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे. तर आपला फोटो ॲडजस्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ वाढून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, आता बघा आपल्याला 21.44 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, साईडला मीडियावरती जायचं आहे, यामधले फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सर्व फोटोज ॲड करून घेतो. फोटो वाढून घ्यायचा, त्यानंतर दुसरा फोटो ॲड करायचा आहे, याची सुद्धा लेंथ वाढून घ्यायची आहे. 3 डॉटवरती टच करून याला फिल्टर कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. सर्व फोटोला याच प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे इकडचे फोटो ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं, आपल्याला बघा 3 सेकंदापाशी यायचं आहे. इथे ग्रुप असेल त्या ग्रुपवरती टच करायचं आहे. त्यानंतर याला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इमेजेस बघायला मिळणार आहेत. म्हणजे इमेजेस तर काही नाहीत, पण लेयर्स बघायला मिळणार आहेत. तर यामध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत. तर फोटोज ॲड करण्यासाठी लेअरवरती टच करायचे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथे एकदम ब्लास्टच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. तर अशा प्रकारे इथे इमेजेस येऊन जाणार आहे. तर ऑलरेडी या इमेजेसला मी इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर काय करायचं, इथं नावावरती टच करायचं आहे, यामधला एखादा कोणता पण इमेज तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर तो ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे. याचप्रमाणे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. बघा 2 नंबरचे लेअरपाशी यायचं आहे, त्यावरती टच करायचं, कलर आणि फिलवरती जायचं आहे, लास्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व फोटोज तुम्ही ॲड करून घ्या. एकदम सोप्या प्रकारे दिलेला आहे बघा मित्रांनो. तर इतकं झाल्याच्या नंतर काय करायचं, 0 सेकंदपाशी यायचं आहे. आता इथं जे फोटो घेतलेला आहे तोच फोटो खालीसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. तर हा फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर याला काय करायचं आहे, या फोटोच्या खालती घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं आहे, इथे बीट लावून देतो बघा तुम्हाला. अशा प्रकारे अशा प्रकारे बीट असल्याच्या नंतर सोपं जाईल आपल्याला. नंतर 1 नंबरच्या बीट पाशी यायचा, या लेंथ वाढून घ्यायची आहे.
त्यानंतर खालच्या फोटोवरती टच करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे आणि याची लेंथ एक 20% ठेवून घ्यायची आहे बघा. अशाच प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. समोरच्या बीटपाशी येऊन याची लेंथ वाढून घ्यायची. तर हा जो फोटो आहे तो ॲटोमॅटिकली ॲड होऊन जाणार आहे, म्हणजे याला फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायची गरज नाही आहे. अशा प्रकारे सर्व फोटोज आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. याला फोटोच्या खाली घ्यायचं आहे आणि याची ऑपोसिटी कमी करून द्यायची आहे. म्हणजे एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला यामध्ये इफेक्ट सुद्धा पेस्ट करायची गरज नाही आहे बघा. तुमचं थोडंफार मी काम सोपं करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड केल्याच्या नंतर बॅकला यायचं आहे. तर इथं अशा प्रकारे बघा हे फोटो दिसणार आहेत. त्यानंतर काय करायचं, परत ग्रुपवरती टच करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर आता जो 1 नंबरचा फोटो आहे यावरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे, स्ट्रोक इनेबल करायचं आहे. फक्त स्ट्रोक इनेबल करून द्यायचं आहे बघा. मी स्ट्रोक लेंथ वगैरे ऑलरेडी तुम्हाला वाढून दिलेली आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे, याचं स्ट्रोक इनेबल करायचं आहे. अशा प्रकारे इथं थोडाफार काय होणार आहे, कट होणार आहे. त्यासाठी ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे, परत बॅक यायचं आहे. तर इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली तर बरं, नाही झाली तर परत ग्रुपवर जायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. हे जे 2 लास्टचे लेयर्स आहेत ह्या कॉपी करायच्या आहेत. हे दोन्ही लेयर्स कॉपी करून घ्यायचे आहेत, बाहेर यायचं आहे आणि 22 सेकंद पैसे यायचं आहे. इथं येऊन पेस्ट करून द्यायचे आहेत आणि याची लेंथ काय करायची आहे, समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. त्यासाठी टाईम ड्युरेशनवर जाऊन वाढून घ्यायची आहे आणि खालच्या फोटोची इथूनच वाढून घ्यायची. आणि याला काय करायचं आहे, दोन्ही लेयर्स सिलेक्ट करायचे आणि याला वरी ग्रुप बनवून टाकून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला या ग्रुपला इथं खाली ठेवून द्यायचं आहे. तर आता आपले जे लिरिक्स आहेत ते लिरिक्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी 3 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, टेक्स्ट ॲड करायचं आहे. आता जी काय आपले लिरिक्स आहेत ती ॲड करून द्यायची आहेत. तर लिरिक्स काय आहे बघा, याला व्हाईट कलर द्यायचा आहे. तुमच्यापाशी जी काही फॉन्ट असतील ती फॉन्ट तुम्ही ॲड करून घेऊ शकता आणि याला राईट करून द्यायचं आहे. त्यानंतर याला असं खाली ठेवून द्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे त्यानंतर याची लेंथ 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढून द्यायची आहे. त्याच्या समोरच्या यालाच कॉपी करून घ्यायचं आहे, समोरच्या बीटपाशी येऊन इथं येऊन याला पेस्ट करून द्यायचं आहे. याची एक्स्ट्राचा पार्ट कट करून द्यायचा आहे. इथं काय दुसरा लिरिक्स आहे तो ॲड करून द्यायचा आहे. आता एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. आता तो जो आपला अगोदरचा कॉपी केलेला लेयर आहे इथे येऊन पेस्ट करून द्यायचा. याची लेंथ वाढून द्यायची आहे, कट करून घ्यायचं आहे. आणि आपला 2 नंबरचा आहे हा सुद्धा कॉपी करून द्यायचा आहे, समोरच्या बीटपाशी येऊन याला पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तो ॲडजस्ट होणार आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅकला यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेयरवरती आणि 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचा आहे आणि लास्ट 4-5 काही फोटो असतील ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो. तर इथं अशा प्रकारे सर्व इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर परत बॅकला यायचा शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेयरवरती आणि 3 नंबरचा जो इफेक्ट आहे हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचं आहे. आपले जितके काय लिरिक्स आहेत त्या लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आणि काय करायचं, कलर अँड फिलवरती जायचं आणि याला कोणता पण कलर द्यायचा आहे. त्याच प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, कोणता पण कलर द्यायचा आहे, फक्त व्हाईट सोडून, म्हणजे व्हाईट कलर ओळखू येणार नाही बघा मित्रांनो. आणि असं काही होत असेल तर एडिट टेक्स्टवरती जायचं आणि याला वाढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे
तर अशा प्रकारे आपले लिरिक्स ॲड होऊन याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर याला परत एकदा रिचेक करून ॲडजस्ट करून द्या बरोबर. त्यानंतर आपला व्हिडिओ बरोबर दिसणार नाही. तर आता बघा लिरिक्स पण बरोबर पडत आहेत, इफेक्ट पण चांगला बसलेला आहे. तर इतकं झाल्याच्या नंतर ना काय करायचं आता बघा, परत याच्या बॅकला शेक इफेक्ट पेशच्या लेअरवरती 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि बॅकला व्हिडिओवरती यायचं आहे आणि 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा ब्लरचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला 3 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, साईडला मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला एक अशा प्रकारचा ओव्हरली व्हिडिओ दिलेला असेल, तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर तो अशा प्रकारचा ओव्हरली व्हिडिओ आहे. त्यानंतर काय करायचं बघा, यामागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी यावरती टच करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा बघायला मिळणार आहे. त्यानंतर काय करायचं, याला ग्रुप 2च्या खाली घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ग्रुप 2च्या खाली घेतल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे हा ओव्हरली व्हिडिओ ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर या ओव्हरली व्हिडिओवरती टच करायचे, लेअरवरती जाऊन याला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे, इथे येऊन पेस्ट करून द्यायचं आहे आणि याला सुद्धा ग्रुप 2च्या खालीच घ्यायचं आहे. याचप्रमाणे सर्व ग्रुप तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो. आणि थोडा आपला व्हिडिओ मोठा होणार आहे, थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. टाकतोच. त्यानंतर काय करायचं बघा, इतकं झाल्याच्या नंतर ना परत 3 सेकंदापाशी यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे. आणखीन एक तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिलेला असेल तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. हा ओव्हरली व्हिडिओ आहे बघा. त्याच्यासुद्धा मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी यावरती टच करायचं, ब्लिडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं, लाईटवरती याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ असाच ठेवून घ्यायचा आहे. असाच व्हिडिओ आहे हा. याला सुद्धा तसंच कॉपी करायचं आहे, समोरच्या बीटपाशी येऊन इथे येऊन याला पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे, इथे येऊन पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा ओव्हरली व्हिडिओ आपला ॲडजस्ट होऊन जाणार आहे बघा. त्याच्यानंतर ना काय करायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं म्हणजे 21.44 सेकंदापाशी आणि इथं यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला हा एक ओव्हरली व्हिडिओ दिलेला असेल तो एक ॲड करून घ्यायचा आहे. तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जास्त करून आपले ओव्हरली व्हिडिओज यूज केलेले आहेत बघा. तर अशा प्रकारचा इंकचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि याच्यासुद्धा मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी यावरती टच करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर तो अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाणार आहे बघा मित्रांनो. तर हा जर ओळखू येत नसेल तर यासाठी काय करायचं आहे, याला थोडं असं समोरसुद्धा ठेवून घेऊ शकता आणि टाईम ड्युरेशनवरती जाऊन याला थोडं स्लो मोशनसुद्धा करून घेऊ शकता. आता बघा हा इफेक्ट कसा दिसतोय तो. नाहीतर तुम्ही काय करू शकता तुम्हाला सांगतो मी. आपल्या इमेजवरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, इथे त्याचा एक्सपोजर गामा हा इफेक्ट हाईड करून घ्यायचा आहे. तर तो जे लाईट आहे आपली तो ॲटोमॅटिकली बंद होऊन जाणार आहे बघा. तर बघा अशा प्रकारे. त्यानंतर या इफेक्टवरती टच करायचं आहे, टाईम ड्युरेशनवरती जायचं, समोरच्या बीटपाशी येऊन याची लेंथ वाढून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, समोरच्या इमेजेसवरती जायचं आहे, याचा तो इफेक्ट बंद करून घ्यायचा आहे आणि जो आपला काही व्हिडिओ आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे, समोर येऊन पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे. त्यानंतर टाईम ड्युरेशन जाऊन त्याला काही गरज नाही वाढवायची, राहू द्या, तो अशा प्रकारे चांगलं दिसणार आहे बघा. अशा प्रकारे समोरच्या बीटपाशी येऊन याला सुद्धा इथं पेस्ट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे. आता इथं बघा हा लास्टचा इमेज छोटा आहे, तर यासाठी या व्हिडिओला कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कट करून घेतलं तरी पण चालेल बघा. त्यानंतर काय करायचं, आता परत आपल्याला 21 सेकंदापाशी यायचं आहे, इथं एक शॅडो ॲड करायची आहे. त्यासाठी एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्यानंतर 3 डॉटवरती टच करून
फिल्टर कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. कलर अँड फिलवरती जायचं आहे. साईडला ग्रेडियंटवरती टच करायचं आहे. या ब्लॅकला असं खाली ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथं व्हाईट कलरवरती टच करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. लास्ट बीटपाशी येऊन याची लेंथ वाढवायची आहे. आणि याला काय करायचं आहे, जितके काय आपले ओव्हरले व्हिडिओ आहेत म्हणजे हा इंकचा इफेक्ट आहे याच्या खाली ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर 21 सेकंदापाशी परत जायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला एक अशा प्रकारचा PNG दिलेला असतो तो ॲड करायचा आहे. यामागचं बॅकग्राऊंड करण्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्ट करायचा आहे. क्रोमाकी नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इथं ग्रीन कलर असेल यावरती टच करून याला ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे. ह्याला थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. त्यानंतर लास्ट बीटपाशी येऊन याची लेंथ वाढवायची आहे. त्याला PNGला शॅडोच्या वरती ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. थोडं साईडला गेलेला आहे त्याला सेंटरला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हा PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर आता PNG वगैरे ॲड केल्याच्या नंतर 0 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे. आणखीन एक तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिलेला असेल तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे. तुम्ही म्हणत असाल की आज खूपच ओव्हरली व्हिडिओ यूज केलेले आहेत बाबा, पण काय करावं, ओव्हरली व्हिडिओ चांगला होतच नाही आहे. आणि याला मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. खाली रोटेटवरती जायचं आहे. त्याला 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅकला यायचं आहे. वर 3 डॉटवरती टच करायचं आहे. त्याला फिल्टर कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा हा ओव्हरली व्हिडिओ आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे. टाईम ड्युरेशनवरती जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायची आहे एकदम लास्ट बीटपर्यंत. तर हा ओव्हरली व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, राहिलेलं लास्टचं काम आहे तो म्हणजे एक बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे. इलेक्ट्रिक कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. साधा नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि एक लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून तयार होणार आहे. तर आता लास्टचं राहिलेलं काम म्हणजे आपला स्वतःचा लोगो. तर एडिटर मित्रांनो, आपला लोगो टाकायला विसरत जाऊ नका बघा. लोगो म्हणजे एडिटरची वेगळीच ओळख असते. तर सर्वांनी आपला व्हिडिओ रेडी झाल्याच्या नंतर लोगो टाकत जा. तर मी माझा लोगो ॲड करून घेतो. त्यानंतर याला थोडं बारीक करतो आणि वरती सेट करून घेतो. तर अशा प्रकारे त्यानंतर याची सुद्धा लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच मोठा झाला. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे. याला 1080 पिक्सेल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. म्हणजे आजचा व्हिडिओ पण खूप मोठा झाला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण मराठीमधनं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो ट्रेंडिंग सॉन्गवरती. तर भेटू एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले मागचे सर्व व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए।